No, seriously, what is this place? This is heaven. इकडे बघ ना. खाली बघ. चांगला पाणी किती आहे. सो गाईज आम्ही आज चाललोय केपी वॉटरफॉल. म्हणजेच तेव्हा तुम्हाला ती पटरी दिसत आणि हा आता पाऊस आलेला आहे अशा प्रकारे जोरात. आणि बघा ही पट्टी, या पट्टीवर चाललोय आम्ही आणि सगळी चाललेली आहेत पुढे हळूहळू. मस्त वाटते आम्हाला आता जरा. मस्त हिरवगार वातावरण. आणि हा खाली चाललेला आहे. हा आम्ही चाललेलो. बघा कसला जोर आहे. कोरियन बघा पण आलेला आहे. आणि अशा प्रकारे कुठून जायचं आता आपलं. आपल्या पुढे आपले बघा आता आमचा पण खाणार आहे. इथे पाहिजे मला. अशा प्रकारे मस्ती झाली. बघू शकता. हा बघा हा केपी वॉटरफॉल दिसून इथेच आहे. तुम्हाला दिसतंय का बघा. हा बघा दिसला का. दिस इज अ केपी वॉटरफॉल. तुम लोग वो खाए नहीं होगे. हमने नहीं खाया. तुमने खाए. आप खाई रहे हो. दिख रहा है. आणि हा सगळ्यात जुना वडाचा झाड. आणि आता इथून सगळे केपी वॉटरफॉल दिसतील तुम्हाला अशा प्रकारे. सगळे पकडांना उड्या मारत झालो. आणि हा बघू शकता आपण खोपोलीतला फेमस वॉटरफॉल झेनिथ वॉटरफॉल. आणि हा बघा आता स्पष्ट दिसेल तुम्हाला केपी वॉटरफॉल. आता आपल्याला तिकडेच जायचंय. यांची मस्ती बघा. ही आमच्या गावातली वानरं. हा जर लटकलं तर डायरेक्ट झाडच खाली घेऊन येईल. दिखा दिखा त्याला मुगडा दिखा. अरे अरे घेतर ना. मंदिराची इकडनं तिकडनं नको जायला. हा इथनं जाऊ ना. आमचा रोड Nice. याने विषय घ्यायला आत्ताच. तुम्ही परत बाचकान ते इथून तुम्हाला परत सरळ जायचंय. सरळ 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 जायचं आपल्याला मित्रा.
पाणी झेनिक ठाकूरवाडी आपण बघू शकता. त्या साईडला आहे, तुम्हाला दिसणार ना आता. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस. आणि हा जंगल दिसतो मला घनदाट. मागच्या वर्षी बिबट्या पकडला काय अरे हा तो सुटलेला ना अजून सुटलाय का अरे मला कोणतरी बोलवता राहुल बोलवता आम्ही तिथं वरती गेलेलो ना सेल्फी काढायला आलता काय आपल्यासोबत. तुमचे इथे वाघोबा येते का तुम्हाला माहोल ऐकायला असेल झेनिथ वॉटरफॉलची इथला आवाज, नुसता आवाज. प्रचंड अशा प्रकारे गर्दी असते त्या वॉटरफॉलला. गरम होते याला, पावसामध्ये पण गरम होतं काय बघायचं. प्रचंड अशा प्रकारे गर्दी आहे, फुल गर्दी आहे. बाहेरून लोक आले आहेत. खूप साऱ्या गाड्या दिसतील तुम्हाला इथे आता बघू शकता आपण. अशा प्रकारे भरपूर गर्दी इथे. पण आपल्याला या वॉटरफॉलला नाही यायचं, आपल्याला जायचं आहे इथे वरती पुलावर केपी वॉटरफॉल. हा जुना काळातलं दत्त मंदिर आणि हा आता बघा नदी. खूप जुना मंदिर आहे. उड्या मारायच्या बघू ना. आणि ही जुनी विहीर, खूप जुनी विहीर. पाणी बघा यातलं काचेसारखं पाणी. कासव दिसतोय तुम्हाला. अच्छा कासव परत वर आलेलं आहे. आला दिसतोय मला पण. मुंड्या परत गेला खाली काय, मुंड्याच्या आवाजाने गेला खाली. आवाज ऐकला ना परत आपण जाऊया. आणि अशा प्रकारे खूप जण आहे तिकडे. आणि त्यात आज रविवारचं चाललो आम्ही, संडे स्पेशल. त्यामुळे अजून गर्दी, दुप्पट गर्दी. आणि हे बघा अशा प्रकारे थोडंच अंतर राहिलेले. यांना आनंद मावत नाही, ते कुठे गेले बघा. तिघच चाललेत, आम्हाला विसरलेत ते. सगळेच गेले अशा प्रकारे. आता मी पण जातो, जरा आनंद घेतो. आणि तुम्ही पण घ्या ब्लॉगचा आनंद. अक्षू फुल आनंद घेतोय, अक्षू फुल आनंद घेतोय. हिमांशू आनंद घेऊन आले, टाकली जा. उडी मारू. बदबदा आला, बदबदा. चप्पल बघा, चप्पल चप्पल रेशम मार. या लवकर चालू आहे.
चप्पल घेऊन जाता आम्ही आता या पाण्यात आंघोळ करत आहे. तो पाणी या सह्याद्रीच्या भरतून येत आहे. बस झालं ना खरं. चला माझं मुली आणि हा बघा घसरगुंडी आहे बघा. बघा बघा कसा पडला बघा. अरे ह्याच्यात ना जाम टाइम लागेल. पूर्ण भिजलेले सगळेच भिजले. तिथं घसरड उभे आपल्याला हळूहळू जायला लागणारे पावले काहीतरी बोलला आजचा खतरनाक बोलला पण खतरनाक बोलला. बघा 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 गुंड्या बघा आता माझी बाजू झालंय का झूम झालंय झूम. दिसतंय का तुम्हाला मगर दिसते का? बघा मगर आली मगर आली मगर आली. बघा जड माणूस बघा कसा चढतोय कसा उतरतोय कसा पडतोय पण चढतोय पण चढतोय. कहाणी में ट्विस्ट. वाला झालं रे त्यामुळे लपडा आलं. काय चप्पल ब्रँडेड आहे भावांनो. हा आणि हा काय ब्रँडेड नाही. इसका ब्रँड अलग आहे. ओव्हरलोड म्हणजे कंटेनर या बुलडोझर काय बोलतात तुला. माझं तुला काय करायचं 60 किलो माझा 56 आणि तुला आता बोल मग पण 56 2 वेळा म्हणलं किती झालं अगं बाबा विचार पण नाही करू शकत नाही. अशा प्रकारे आम्ही काटेरी वाहनात आलेलो असं वाटतंय. गुंड्या रस्ता चुकला आता कुठे चाललेला आहे. रस्ता चुकला मग आमच्या सोबत चाल ना. शहाणपणा कशाला चाललंय पुढे. नुसती झाडी हिरवदाट झाडी आणि सणासण अशा पांढऱ्याला दाखवू ना आपण त्यात त्यांना माहित नाही त्यांना बघा निसर्गरम्य वातावरण आहे अशा प्रकारे. आणि आम्ही दिवस पण काय भारी निवडले. संडे म्हणजेच रविवार सगळ्यांना सुट्टी. उलट धमाल. आणि हळूहळू नजदीक येत चाललोय आम्ही त्या केपी फॉल्सच्या. आणि खूप सारी गर्दी असं वाटते कारण की आम्ही खूप लेट चाललोय आणि लोक खाली उतरत आहेत. त्यामुळे आम्ही जाऊ तेव्हा तिथं कोणच नसणार आहे. आणि फुल जोशमध्ये चाललेली आहेत आमची मंडळी बघू शकता.
चलो शुरू करो आज का नया ब्लॉग। आज की ताज़ा खबर। गुंड्या बोलो आज क्या क्या हुआ। आणि हे बघा खूप सारी मंडळी खाली उतरताना आणि आमची मंडळी वर चढताना आम्हाला टेन्शन पण तेवढं झालंय, आणखी येताना आम्हाला खूप अंधार होणार आहे आणि वर चढताना पण असं वाटते थोडीफार लोक आहेत तुमच्यासोबत। काय हसला हसला एक नंबर आवाज। हा बघा सगळ्यात पहिला येसवर आणि आमच्या वस्तीतली जनावर कशी ओरडतात बघा जनावर। ए चला रे लवकर लवकर टाइम नाही आमच्याकडं ना, आम्हाला परत कामाला जायचे। दगड पडले आमची इथं आणि आता प्रकारे अशा प्रकारे अभी खतरे का सामना करना पड़ने वाला है क्योंकि ये सबसे खतरनाक डोंगर है। आम्ही त्याला बोलतो 5 पायऱ्या। पायऱ्या खूप आहेत पण स्टेप 5 आहेत। त्या 5 पायऱ्या पार करता करता आमच्या पायऱ्या कापत अशा प्रकारे बघू शकता आपण भरपूर गर्दी असं वाटते वरती आपण बघू शकता। आता खूप खतरनाक डोंगर हा आणि त्याला आता नाकीनं झाले त्याच्या काप गेल्यात तो बसून उतरतोय। आपण बघू शकता खतरनाक। आता आमची बारी आहे, ते उतरले की आम्ही चढू। तिथून एक एक देऊ शकतो तो पण एक एक पाय टाकत। नो रिस्क नो रिस्क आता आमची बारी आहे। हे पानं घ्या हे पानं घ्या ती मोठी हा तीच घे जास्त घे अरे जास्त घे ना। चप्पल हा अशा प्रकारे पानं घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण वर जाऊ कारण की या पानांना ग्रीप आहे आणि या पाय दिलं तर आपण सटकू नाही शकत। आपण बघू शकता आणि हिमांशूने अशा प्रकारे चांगलं उत्तम काम केलेलं आहे। अतिउत्तम एक पान फाटला आहे, अतिउत्तम काम केलेलं आहे आणि आपण ह्याच्या आधारे वरती चढू शकतो। आणि अशा प्रकारे यशने पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि अजून पानं आणले हिमांशूने। वा बेटे अशा प्रकारे गुंड्या पोहोचलाय एक पाऊल फक्त टाकलं घेतला। अशा प्रकारे आम्ही चाललोय हळू हळू हळू। हे थांब चप्पल काढायला लागणार आहे, चप्पल हातात घ्यायला लागणार तेव्हा। अक्षू जायलाय जायचं चढ अशा प्रकारे ज्यादा पण चढला। चलो रेडी टू है गायन बघा झालेली असं प्रकारे पाडला ना आणि वाट बघा कशी फुल घसरडी।
आहे मी काढली चप्पल हो भावा तू आलायस तू पोहोचला आणि बघा ही वाट बघा कशी आहे आणि अशा प्रकारे या स्टेप बाय प्रमाणे आपल्याला जायचं वरती धर माझ्या हातात एक नको ठेव माझ्या आधी नको का खाली नको तो देऊ नाही मी चल अशा प्रकारे बघू शकता आपण खाली जरी गेलो तर डायरेक्ट वर खाली नाही आत्ताशी तर स्टार्ट झालंय पाऊस ओ माय गॉड आलं मी वरती अशा प्रकारे आम्ही डोंगर पार केलेला आहे कुठली हानी नव्हता आणि अशा प्रकारे वर आलेले आहे फायनली हा बाबा नको चल अशा प्रकारे चढलंय फायनली अशा प्रकारे बघू शकता आम्ही वर आलोय आणि जीवात आलेला आहे ओ माय गॉड थोडक्यासाठी गेलो असतो आणि आपण बघू शकतो या गाई कशा आल्यास नाही आणि आपण चलूया आता पुढच्या वाटचालीस चला माहिती नाही काय चप्पल पाहिजे असती तुला चपलीची गरज लागली असत आता चप्पल तू घाल लास्ट वर लावलं तर लय खूप गर्दी आणि असं वाटतंय मला डब्बल टिब्बल एवढी लोक कशी यायला लागली पण हा बघा असं जाशील ना खाली व्हॉट अ व्ह्यू सुकून भराला मग इस पहाड़ों में आणि तुम्हाला आता दाखवतो आमची घसरगुंडी आणि ही आहे आमची घसरगुंडी इथून घसरलं तर डायरेक्ट खाली नाही रोड बनवतो रोड बुडवणार ना रोड बनवतो हा आमचा गाव फोटो काढणं एक याला कुठले त्याला तो अशा प्रकारे आम्ही आलेले वरती फायनली पोचले आणि खूप जमले मला दिसतंय का मला दिसतंय का केपी वॉटरफॉल आणि असं खूप दमलेलं आहे चढून चढून आणि खूप तरी
गर्दी आहे असं वाटतं वरती. दिसत तर नाही पक्ष्यांचे आवाज येतो. आता मीच चावतो ना तुम्हाला. खूप भारी वाटतं मित्रांनो. तुम्ही पण नक्कीच भेट द्या या केपीला. मीन्स केपी वॉटरफॉल. खाली पडलं का आपण वरती करते मुद्दा बोल चांगला वाटला पाहिजे ना. आणि हे बघा आमची कशी ओरडत चाललेत. पकड मेरी डाले एन्जॉय करत आहेत आणि एन्जॉय करून खाली चाललेले आहेत. आता आमची वारी एन्जॉय करायची. आणि आता मी झूम बिम नाही करणार आहे तुम्हाला, डायरेक्ट दाखवणार आहे. अशा प्रकारे आम्ही आलोय. कुठून जायचं? वरती जायचं. अशा प्रकारे वर पाऊस पण आलाय. मी उतरण्यास आम्हाला आता फुल क्लिअर आणि खूप सारा पाऊस फायनली. आणि अशा प्रकारे थोडंसं अंतर राहिलेलं 5-10 मिनिटाचं. आणि इथं पण खूप घसरड आहे अशा प्रकारे. सगळी पुढे मंडळी चल मी. ओके ब्रो, लव यू. हॅलो अशा प्रकारे ही घसरगुंडी बघा. आणि अशा प्रकारे आपल्याला वरती खूप मजा येणार आहे. आणि इथं परत चिकट आणि घसरडीचा रस्ता आहे. पुन्हा एकदा जीव धोक्यात घालून आपल्याला वर चढायचं. पुढे गुंडो गेलो असतो आता. कोणत्या मिनिटाला लागले हातामध्ये बसतोय हा बघा आधी मानव चला. अरे मी याचे काढते अशा प्रकारे थोडंसं क्वचित अंतर राहिलेलं आहे.
खोपली थांबणार असेल तर जाऊ. काय बोलतो लागला मग हा. जाई 3:30 झाले आणि फायनली पटरी पर पहुंच गए. अरे पहुंच गए बोल आणि फायनली आम्ही पोहोचलोय जायची हमारे चापतो हमारे उद्यान तक हम पहुंच गए. हमारी सफर पे हमारी मंजिल पे आप जो चाहो बोलो हम पहुंच गए. आणि मस्त हवा आणि सुकून भराला मा कालू काढ थांब. काय बोलतोस मस्करी 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 नाही सिरियस बोललास तू विषय संपला. मस्करी मस्करी आवडली. नंतर कशी काढायची व्हिडिओ हे अक्षय खूप दमलेलं दिसतंय असं बघा. पाणी कमी आहे तरी पण ठीक आहे. आम्ही आनंद घेतोय रिमझिम रिमझिम त्या पाण्याचा. खाली जा पण वर नको जाऊ. सच जैसा मैं का ही सब दोष है. धड़कन धड़कन एक गम रहता है. वो जाने तू फिर भी दिल कहता है. जीले जरा कहता है दिल. जीले जरा हम सफर हम नवा पास चले जरा. तो गाईज आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. आणि ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही टाकलेले ड्रोन शॉट म्हणून, तर ते बघा आणि एन्जॉय घ्या आणि आनंद घ्या आमच्या ब्लॉग. तो गाईज जायचं चला बाय बाय जाऊया निघूया. फिर मिलेंगे अगले ब्लॉग में. अभी बाकी है आगे बाकी है देवकुंड. हा पुढचा ब्लॉग असणार आमचा देवकुंडचा. तो नेक्स्ट संडे तुम्ही बघा आणि एन्जॉय करा आणि त्याला भरभरून प्रेम द्या. तो गाईज आम्हाला पाणी भेटत नव्हतं, खूप ताण लागली. अशा प्रकारे आम्हाला वर आलं आणि अशा प्रकारे आता आम्हाला पाणी भेटलेलं आहे. आपण बघू शकता. आणि पाणी पिलं आम्हाला इथं गुफा दिसले. चाललोय बघूया काय दिसतंय.
आणि पुढे आम्हाला काही दिसत नाही. थांब रे, पुढे जाऊ नको. आणि काय भारी वाटते. वाव, खतरनाक. आणि जाऊन भारी वाटते. खतरनाक. काय आला?